नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपलं काय झालं माहिती आहे का, आपल्याकडे आज दिवसभर काही काम नव्हतं. सकाळून टेस्टिंग केलं थोड्याफार आणि दुपारून आपल्याकडे मिक्स डिझाईन आली होती. ठीक आहे, तर मिक्स डिझाईन आली होती, त्याच्यासाठी मिक्स डिझाईनचं सरांनी प्रोपोर्शन दिलं काढून. आपल्याला मिक्स डिझाईन जमती पण एवढी काय परफेक्ट नाही जमत आहे, त्याच्यामुळे सरांनी प्रोपोर्शन वगैरे काढून दिलं आणि जे की मटेरियल वगैरे मिक्स करण्याचं काम आपण केलं. आता सगळं सध्या मिक्स झालेलं आहे आणि त्याचं प्रोपोर्शन तुम्हाला सांगतो बघा. बॅक कॅमेऱ्यानं दाखवतो मी तुम्हाला. ठीक आहे, तर मंडळी आपण इथं बघू शकता की हे बघा, आपल्याकडे इथं साम मटेरियल वगैरे पडलेलं आहे, पण सध्या तर आपल्याकडे हे एका M3साठी प्रोपोर्शन काढलेलं आहे. आणि इकडचं जे आहे हे आपलं जे की 15x15चा जो क्यूब असतो त्याचं प्रोपोर्शन हे आहे 9 क्यूबचं. तर आपलं काय दिलं आहे, सिमेंट इथं 1 M3साठी दिलं आहे 400 किलोग्रॅम आणि इथं दिलेलं आहे 15 किलोग्रॅम. ठीक आहे, तर इथं किती दिलं आहे 650. क्रश सँड म्हणजे इथं रिव्हर्सिबल सँड आहे, ते चुकून क्रश सँड झालेलं आहे सरांकडून. रिव्हर्सिबल सँड म्हणजे जी की नॅचरल सँड असते, वाळू म्हणतो आपण सोप्या भाषेत, गंगाची वगैरे अशी. मग इथं दिलेलं आपल्याला 24.38 घ्यायचं आहे. नंतर इथं 20 mm दिलेली खडी, इथं 750 किलो दिलेली एका M3साठी, तर इथं आपल्याला घ्यायची 28.13 किलोग्रॅम. नंतर इथं 10 mm साठी दिलेलं आहे 500 किलोग्रॅम दिलेलं आहे, तर आपल्याला 18.75 घ्यायचं आहे. वॉटर दिलेलं आहे 160, तर इथं आपल्याला फक्त 6 किलो घ्यायचं आहे. हे 6 लिटर किंवा 6 किलोग्रॅम घ्यायचं आहे. तर इथं ॲडमिक्सचर दिलेलं आहे 4 किलो. किलोग्रॅममध्ये किंवा लिटरमध्ये येईल. मग इथं आपल्याला दिलेलं आहे ग्राममध्ये घेणं आपल्याला व्हावे. ठीक आहे, टोटल याची किती येते आपण कॅल्क्युलेशन वगैरे इथं बघितलं सध्या कसं केलं आहे, काय केलं आहे. आणि आपल्याला आता काय करायचं आहे, आपल्याला तुम्हाला मी जे मिक्स केलं आहे प्रोपोज केलं आहे तर ते दाखवतो तुम्हाला. ॲक्च्युअल मिक्सरमध्ये जे मिक्स केलं आहे मी ते तुम्हाला दाखवतो. ठीक आहे, तर मंडळी आपण बघितलं की आपलं जे प्रोपोर्शन मिक्स केलेलं जे आपलं कॉन्क्रीट आहे, म्हणजे जे मिक्सरमध्ये मिक्स केलं आपण कॉन्क्रीट, तर ते आपण इथं बघितलं आहे सध्या. आणि आपली जी टेस्ट आहे म्हणजे जी की मिक्स डिझाईन आहे आपली, तर ती यशस्वीरित्या पूर्ण होईल अशी मला खात्री आहे. तर आपली ही जी डिझाईन टाकलेली आपण M30ची डिझाईन टाकलेली आहे, तर आपण पुढच्या एका व्हिडिओमध्ये बघू की या आपण 3 दिवसाच्या याला किती स्ट्रेंथ आली, 7 दिवसाच्या याला किती आली आणि 28 दिवसाच्या याला किती स्ट्रेंथ आली, तर आपण स्टेप बाय स्टेप पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. धन्यवाद मंडळी, आपण भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. ठीक आहे.